देशाच्या प्रगतीबरोबरच सुरक्षाविषयक आव्हानांमध्येही वाढ होत असल्यानं या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला सज्ज राहण्याची गरज आहे, असं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलं आहे. ते आज गुजरातमध्ये राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठाच्या 3ऱ्या दीक्षांत समारंभात बोलत होते. सुरक्षा या संकल्पनेचा पारंपरिक दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामध्ये देशाच्या सीमांच्या रक्षणाबरोबरच देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा देखील समावेश होत असल्यानं त्यामध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक पैलूंचा समावेश होत असतो, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं आहे. यामध्ये आपल्या सीमांचं संरक्षण, आपल्या हितसंबंधांचं रक्षण, दहशतवाद, फुटीरतावाद, डाव्या विचारसरणीचा कट्टरतावाद यांचा सामना, कायदा आणि सुव्यवस्था राखणं असं पैलू समाविष्ट असतात. यामुळे आपल्या राष्ट्रीय क्षमतांचा दर्जा आणि सुरक्षितता या सर्व उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी आहे, असंही ते म्हणाले. गेल्या 9 वर्षांमध्ये या देशाच्या संरक्षणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं असून संरक्षण सज्जता बळकट करणं, गुप्तचर यंत्रणेत सुधारणा, धोरणांमध्ये बदल, कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा यांचा त्यात समावेश होता. मात्र बदलत्या जगाबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि त्या अनुषंगानं आव्हानं देखील निर्माण होत आहेत, असंही ते म्हणाले. यापूर्वी जे काही अशक्य वाटत होतं ते दुसऱ्या दिवशी शक्य होत असतं आणि या पुढच्या टप्प्यावर त्या गोष्टी अतिशय अत्यावश्यक ठरतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य आणि त्याचा गैरवापर यांच्या सीमारेषा निश्चित झाल्या पाहिजेत, असंही ते म्हणाले.